मी सरोजनी विजयकुमार टिपे, लोकमंगल नागरिक पतसंस्था सोलापूर इथे विद्यमान संचालक आहे। तसंच मी इथे माझी उपजीविका चालण्यासाठी साईराम ऑटोमोबाईल गॅरेज चालवत आहे। तर या वेगळ्या क्षेत्रात काम करणारी महिला म्हणून मला सुभाष बापू देशमुख यांनी संचालक हे पद बहाल केलेलं आहे। आत्ता सध्या मी संचालक तिथे पदावर काम करत आहे। तर मला आणि मी महाराष्ट्र न्यूज चॅनल याच्यावरून सख्यांनो मी तुमच्याशी संवाद साधत आहे। तर महिलांनो, तुम्ही कुठेही मागे पडू नकात आणि पुढे जावा। महिलांमध्ये जर आत्मविश्वास असेल तर त्या नक्की पुढे जातात आणि त्यांच्या महिलांमध्ये बरेच सुप्त गुण असतात। त्यांनी अगदी पुढे सुप्त गुणांना आपला वाव देऊन वेगवेगळ्या क्षेत्रात काम करून आपली प्रगती करावी आणि महिलांमध्ये चिकाटी, आत्मविश्वास आणि धडाडीने कार्य करण्याची क्षमता भरपूर असते। कारण त्यांना आपलं घर सांभाळायचा, त्यांच्या घराचं मॅनेजमेंट त्यांच्याकडे भरपूर असल्यामुळे त्यांनी बाहेरही सगळे मॅनेज करू शकतात। मी माझ्या ह्याच्यामध्ये जसं केलं आहे तसं तुम्हीसुद्धा करावं आणि पुढं करावं आणि पुढे व्हावे आणि प्रगती करावी। मी माझ्या मुलांना आत्तापर्यंत उच्च शिक्षित केलेलं आहे। माझा मुलगा या व्यवसायावरतीच मी माझ्या मुलाला इंजिनियर केलेलं आहे। आर्टिफिशियल इंटेलिजंट हा कोर्स तो करत आहे आणि माझी मुलगी MCA करत आहे। असं यामध्ये सुद्धा मला माझ्या घरच्यांनी सपोर्ट केल्यामुळंच मी इथपर्यंत आलेलं आहे। कुठलाही आपण काम करताना जर आपल्या घरच्यांचा जर सहभाग असेल तरच आपण पुढं प्रगती करू शकतो। असंच जर तुम्हीही तुमच्या घरी न बसता आपल्या मुलांना सगळ्यांना सांभाळत करत आणि तुमच्या घरच्यांचा सपोर्ट असेल तर तुम्हीसुद्धा पुढं जाऊ शकता आणि अनेक कामे करू शकता आणि आपण देशामध्ये अनेक महिला एकत्र येऊन आपण प्रगती करू शकतो। आणि सगळ्या महिलांना जर एखादीला जर खूपच गरज असेल तर आपण त्या महिलेला सुद्धा मदत करून आपण तिला व्यवसाय करून व्यवसायात आणून तिला पुढं नेऊ शकतो। आणि चाकर आणि नोकर असं न करता आपण स्वतःचे मालक होऊन आपला व्यवसाय पुढं करावा आणि पुढं सगळ्याच महिलांना पुढे जावं। आणि मी महिलांना एवढंच म्हणते, कुणालाही गरज असेल किंवा कुणाला जर शिकायची जिद्द असेल या क्षेत्रातसुद्धा तर मी सुद्धा त्यांना मदत करायला तयार आहे। अजून एक विशेष सांगायचं म्हणजे यांच्या हाताखाली अनेक मुलं शिकून स्वतःचा व्यवसाय करत आहेत आणि अनेक मुलीसुद्धा यांच्या हाताखाली शिकलेल्या आहेत। सध्या काही मुली ST वर्कशॉपमध्ये, काही RTOच्या वर्कशॉपमध्ये आणि काही मुलं गव्हर्नमेंटच्या जॉबमध्ये सुद्धा मुली आहेत। हे विशेष त्यांचं कौतुक करावं असं वाटतं। आणि मी शिवशंकर धोंडप्पा विजापुरे, माजी केंद्रप्रमुख, जिल्हा परिषद सोलापूर। मी विजयकुमार टिपे। पूर्वीपासून मी होंडाच्या गाड्या तर रिपेअरी करतोच आहे। 1994ला आमचं लग्न झालं। मग मॅडमला मी हळूहळू करत या क्षेत्रामध्ये आणण्याचा मानसच ठेवला होता। नोकरी करण्यापेक्षा ती नोकरी सोडून मला जर मदत केलीच तर हा आपण पुढे जाऊ शकतो, प्रगती करू शकतो। त्यामुळे मी जवळजवळ 2004पासून आमच्या मिसेसला या व्यवसायामध्ये उतरवलं। घरी रोज प्रॅक्टिस दिली आणि 2009पासून विजापूर रोडला हायवेवरती आपण हे शॉप टाकलेलं आहे। आणि ते करत करत मॅडमने मला पण योग्य प्रतिसाद दिला। माझ्याबरोबर खांद्याला खांदा लावून प्रत्येक गोष्ट जिद्दीने व चिकाटीने करत मानाचा सन्मान मिळवला। तसंच माझाही मान त्यांनी उंचावली। तसंच माझे वडील, आई सगळ्यांचे एकदम मान राखून घरातले सगळे व्यवस्थित स्थिर स्थावर करून परत दुकानातले करून परत संध्याकाळी घरी जाऊन सगळे करून लहान मुलांना मोठं करण्यात म्हणजे घर आणि दुकान बरोबर सामाजिक अंशता जी असते तीसुद्धा समाजात जपलेली आहे। सामाजिक कार्यामध्ये सुद्धा धैर्याने भाग घेतलेला आहे आणि सामाजिक कार्य करत करत ही कला पण जोपासली आणि सर्वांचे मनं जिंकले आहेत। तसेच आजूबाजूंचे आमचे जे विश्वस्त सगळे मंडळी आहेत ते आम्ही शेजार धरून मानतो। डॉक्टर अर्जुन, तसंच मेडिकल दुकानदाराचे शिंदे साहेब, ओनर मेडिकलचे शिंदे, थोरात आणि हे यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने आम्हाला हे मान मिळत गेला, सहकार्य मिळत गेलं, प्रोत्साहन मिळत गेलं। त्याबद्दल आम्ही या सर्वांचे जातीने अगदी विश्वासाने मी त्यांचे आभार मानत आहे। नमस्कार, मी स्मिता शिवाजी शिंदे। आत्ता साईराम ॲटोमोबाईल येथे मी आलेली आहे। या साईराम ॲटोमोबाईलमधल्या सरोजनी टिपे या साईराम ऑटोमोबाईल चालिका आहेत। उत्कृष्टरित्या त्या टू व्हीलरच्या सर्व प्रकारची कामं ते स्वतः करत आहेत। मला असा एक संदेश द्यायचा आहे
की आजच्या काळात महिला ही अबला नसून सबला आहे. ती तिचं घर तर सक्षमपणे चालवते, पण सर्व कार्यक्षेत्रामध्ये ती उत्तुंग भरारीने काम करते. काल परवाच आपण पाहिलं होतं नेव्हिगेशन ह्याच्यामध्ये महिला अधिकारी ह्या कार्यरत झाल्या आहेत आणि एक जहाज त्यांच्या हातात सोपवलं आहे. आत्ताच आपण पाहतोय की हे क्षेत्रसुद्धा महिलांसाठी थोडंसं दुर्लक्षित आहे, परंतु आता हळूहळू महिला ह्याच्यामध्ये आघाडीवर आहेत. त्याचंच एक उदाहरण आहे ती ह्या आमच्या सरोजिनी टिपे मॅडम. या उत्कृष्टरित्या सर्व कामं टू व्हीलर्सची काम करण्यात त्यांचा हातखंड आहे. त्या स्वतः इंजिनपर्यंतची सर्व कामं करतात. स्वतः इंजिन खोलून इंजिनमधले जे काही खराबी झालेली आहे ते स्वतः काढतायत आणि ह्या क्षेत्रामध्ये त्यांची इच्छा आहे की या क्षेत्रामध्ये त्यांच्याबरोबरीने अजून इतर महिलांनीसुद्धा पुढाकार घ्यावा की जेणेकरून हे क्षेत्रसुद्धा फक्त पुरुषांचंच साठी नसून महिलांनाही या क्षेत्रात खूप चांगला चान्स आहे. हे त्यांचं एक यामागचं चांगल्या पद्धतीने उदाहरण आपल्याला दिसून येतं. चांगलंच असतं त्याच्या महिलांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा आणि कुठलंही काम हलकं आणि भारी असं नसतं. तो व्यवसाय करणे उत्तम आहे. दुसऱ्याची चाकरी करण्यापेक्षा आपण स्वतः मालक होणे खूप गरजेचं आहे. त्यामुळे स्वतः आपल्या मालकीचं आपण करू शकतो दुसऱ्याला नोकरी राहण्यापेक्षा. आणि जास्तीत जास्त महिलांनी यामध्ये सहभाग घ्यावा आणि सगळ्या महिलांनी घरात चूल आणि मूल न करता कुठलाही प्रत्येक महिलामध्ये काही ना काही गुण असतो. तो फक्त गुण त्यांनी बाहेर काढायला पाहिजे सुप्त ठेवलेले आणि आपले गुण हे व्यवसायामध्ये उतरवावे आणि चांगल्या प्रकारे सगळ्या महिलांनी व्यवसाय करावा. हा माझ्याकडे वर्कर म्हणून काम करतो आनंद शिंदे. हा शिकायला आहे पण त्याला बोलता येत नाही आणि ऐकायला येत नाही. पण त्याची जिद्द इतकी आहे की त्याला काहीतरी करावं वाटतं असं वेगळं. त्यामुळे त्याच्या वडिलांनी माझ्याकडं मी एक लेडीज आहे आणि चांगलं शिकवू शकते हा त्यांचा विश्वास होता म्हणून त्यांनी माझ्याकडे पाठवलं. तो अतिशय उत्तम. एकदा सांगितलं हातवारे करून त्याच्या भाषेमध्ये सांगितलं तर त्याला लगेच कळतं आणि तो उत्तम प्रकारे गाड्या दुरुस्त करू शकतो. आपण जे पण काही इशाऱ्याने सांगू त्याला हातवारे करून तर त्याला लगेच कळतं आणि ती गाडी तो लगेच दुरुस्त करतो. आपल्याला तर देवाने बोलण्यासाठी तोंड डोळे बघण्यासाठी डोळे आणि बोलण्यासाठी वाचा दिलेली आहे, परंतु ह्याला बोलायलाही येत नाही आणि ऐकायलाही येत नाही. पण त्याच्यामध्ये जी जिद्द आहे शिकण्याची चिकाटी आहे त्यामुळं तो इथले सगळे गॅरेजमधले सगळे काम व्यवस्थित करतो आणि सगळ्यांच्या गाड्या व्यवस्थित दुरुस्त करतो. हे त्याच्या सध्या आम्ही ट्रेनिंग पिरियडवर त्याला ठेवलेलं आहे, ट्रेनिंग देत आहे. त्यामुळं पण तो त्याची जिद्द चिकाटी असल्यामुळं तो लवकरात लवकर सगळ्या गोष्टी आत्मसात करतो आणि पुढे जातो. बोला ताई. आता आपल्या देशाचे पंतप्रधान यांनी महिलांसाठी खूप काही योजना निर्माण केल्या आहेत महिला सक्षमीकरण होण्यासाठी. तसंच माझ्या पण शेतात महिलांनी येऊन पुढं जावं आणि महिलांनी पुढं जाऊन चांगलं काम करावं. आणि असं जर कोणी महिला येत असतील या क्षेत्रात तर मी त्यांना अवश्य सगळ्यांना मदत करेन, त्यांना प्रोत्साहन देईल किंवा पुढं जाण्यासाठी ज्या काही मदत लागेल ती मदतसुद्धा मी त्यांना करण्यासाठी तयार आहे. आता आपण जेव्हा आपल्याकडे गाडी येते हे चाक जाम होतं ह्या कस्टमरचं, पण त्यांनी त्यासाठी हे आपल्याकडे गाडी आलेली आहे. तर त्याचा ब्रेक आहे ना तो खूप टाईट झालेला पाणी जाऊन ह्याच्यामध्ये. त्यामुळे आपण हे चाकाचं मी काम केलं आहे सध्या आणि हे चाक असं फ्री केलेलं आहे. तर कस्टमरनी आपल्या गाडीची काळजी जशी आपली घेतो तसं आपल्या गाडीची पण काळजी घ्यायला पाहिजे, कारण त्या गाडीमुळंच सगळे कस्टमर त्यांच्या कामावर योग्य वेळेत पोचतात. तर आपल्या गाडीची वेळेवर सर्व्हिसिंग करायला पाहिजे, वेळेवर ऑइल बदलायला पाहिजे किंवा एखादा पार्ट खराब झाला असेल तर ते वेळेवर त्यांनी बदलायला पाहिजे. तरच ती गाडी आपल्याला साथ देऊ शकते आणि आपल्याला चांगली सर्व्हिस देऊ शकते आणि आपल्या कामावर आपल्याला वेळेवर पोहोचू शकते. म्हणून कस्टमरनी आपली गाडी वेळेवर दुरुस्त करून घ्या. नमस्कार, मी स्मिता शिवाजी शिंदे. आत्ता साईराम ॲटोमोबाईल येथे मी आलेली आहे. या साईराम ॲटोमोबाईलमधल्या सरोजिनी टिपे या साईराम ऑटोमोबाईल चालिका आहेत. उत्कृष्टरित्या त्या टू व्हीलरच्या सर्व प्रकारची कामं ते स्वतः करत आहेत. मला असा एक संदेश द्यायचा आहे की आजच्या काळात महिला ही
अबला नसून सबला आहे. ती तिचं घर तर सक्षमपणे चालवते, पण सर्व कार्यक्षेत्रामध्ये ती उत्तुंग भरारीने काम करते. काल परवाच आपण पाहिलं होतं नेव्हिगेशन ह्याच्यामध्ये महिला अधिकारी या कार्यरत झाल्या आहेत आणि एक जहाज त्यांच्या हातात सोपवलं आहे. आत्ताच आपण पाहतोय की हे क्षेत्रसुद्धा महिलांसाठी थोडंसं दुर्लक्षित आहे, परंतु आता हळूहळू महिला ह्याच्यामध्ये आघाडीवर आहेत. त्याचंच एक उदाहरण आहे ह्या आमच्या सरोजिनी टिपे मॅडम. या उत्कृष्टरित्या सर्व कामं टू व्हीलर्सची काम करण्यात त्यांचा हातखंड आहे. त्या स्वतः इंजिनपर्यंतची सर्व कामं करतात. स्वतः इंजिन खोलून इंजिनमधले जे काही खराबी झालेली आहे ते स्वतः काढतायत आणि ह्या क्षेत्रामध्ये त्यांची इच्छा आहे की या क्षेत्रामध्ये त्यांच्याबरोबरीने अजून इतर महिलांनीसुद्धा पुढाकार घ्यावा की जेणेकरून हे क्षेत्रसुद्धा फक्त पुरुषांचंच साठी नसून महिलांनाही या क्षेत्रात खूप चांगला चान्स आहे. हे त्यांचं एक यामागचं चांगल्या पद्धतीने उदाहरण आपल्याला दिसून येतं. आता हे गाडी सर्व्हिसिंगला आलेली आहे आपल्याकडं. तर सर्व्हिसिंग करताना हे जे आहे ते फिल्टर आहे. जसं आपल्या शरीरामध्ये आपलं नाक जसं महत्त्वाचं आहे तसं हे गाडीचं नाक आहे. याच्यामुळे शुद्ध हवा आहे ती कार्बोरेटरला पोहोचवली जाते आणि कार्बोरेटरमध्ये पेट्रोल आणि हवेचं मिश्रण होऊन खाली सप्लाय होतं आणि त्याच्यामुळे आपली गाडी चालते. जर हे फिल्टर भरलं तर आपली गाडी पळत नाही, तिथंच थांबते. त्याला नेहमी दर 3 महिन्याला सर्व्हिसिंग हे करणं खूप गरजेचं आहे. कार्बोरेटर फिल्टर जसं आपण आपल्या स्वच्छता ठेवतो तसं ही गाडीची स्वच्छता ठेवायला पाहिजे. त्यामुळे आपल्याला ॲव्हरेज चांगलं मिळतं, गाडी व्यवस्थित चालते आणि त्यामुळे ही चांगलं व्यवस्थित दरवेळेस 3 महिन्याला सर्व्हिसिंग करणं गरजेचं आहे. हे पहा, मी सर्व महिलांना सांगू इच्छितो की आमच्या ज्या ह्या भगिनी आहेत त्या अतिशय चांगल्या प्रकारे काम करतात. आपण महिलांनीसुद्धा कुठेही कमी पडू नये. मला एकच सांगायचं आहे, पूर्वीचं जो चूल आणि मूल हे जे धोरण होतं ते धोरण आता बंद झालेलं आहे. आपण महिलांनी फक्त घर सांभाळावं ही विचारसरणी सोडून देऊन आज ज्याप्रमाणे आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये महिला आघाडीवर आहेत. सोलापूर जिल्ह्याचे पोलीस आयुक्तसुद्धा महिला आहेत, उपायुक्त महिला आहेत. त्याचप्रमाणे आपल्या देशाचे राष्ट्रपती या महिला आहेत, माजी मुख्यमंत्री महिला होत्या. त्याप्रमाणे सर्व महिलांनी या महिलांचा आदर्श घेऊन अतिशय कुठलंही काम हे कमी दर्जाचं नसतं हे मी सर्व मुलींना व महिलांना सांगू इच्छितो. आणि आपण सर्वांनी असंच काम करून आपल्या नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून काम करावं आणि त्याला अतिशय उत्तम प्रतिसाद नवऱ्यानेही द्यावं किंवा वडिलांनी द्यावं. त्यामुळं महिला ह्या पुढं जातील आणि आपल्या देशाचं समृद्धी होईल. महिलांच्यामुळं खरं तर एक घर एका आईमुळं समृद्ध असते, त्याचप्रमाणे महिला जर समृद्ध झाल्या तर देश समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. एवढीच ग्वाही मी सर्व महिलांना व मुलींना सांगू इच्छितो. आपण सर्वजण कुठलं ना कुठलं आणि विशेष म्हणजे सोलापुरात मला वाटतं की टू व्हीलर गॅरेज चालवण्यामध्ये ह्या एकच महिला असतील माझ्या मते. अजून असतील तर मला विशेष माहीत नाही, पण या एकच महिला आणि कामाची पद्धत त्यांची गिराईक सांभाळण्याची पद्धत अतिशय चांगल्या प्रकारची आहे. आपण चांगले असू की लोकंसुद्धा आपल्याला चांगले भेटतील आणि चांगलं म्हणतील. आणि आपण सर्व पालकांनी विचार करावा लागेल की आपण आपल्या घरातील महिलांना चूल आणि मूल हे सोडून या ठिकाणी आपल्या मुलींनासुद्धा आपण चांगल्या प्रकारचं शिक्षण द्यावं आणि उद्योग व्यवसायामध्ये त्यांना सहभागी करून घ्यावं अशी माझी एक सर्व पालकांना नम्रतेची विनंती आहे. माझं नाव सरोजिनी विजयकुमार टिपे. मी गेले 18 वर्ष हा दुचाकी दुरुस्तीचा व्यवसाय करत आहे. यामध्ये मला माझ्या मिस्टरांनी जास्त सपोर्ट केलेला आहे, कारण या क्षेत्रामध्ये जास्त करून महिला नसतात. तर महिलांना प्राधान्य म्हणजे हे व्यवसाय करण्यासाठी मला माझ्या मिस्टरांनी जास्त उत्स्फूर्त केलेलं आहे. तर कारण काय झालेलं की या क्षेत्रामध्ये जास्त करून मुलं मिळत नाहीत. मग आपल्या घरचाच व्यक्ती का नाही तयार व्हायला पाहिजे या क्षेत्रामध्ये. त्यासाठी मी या क्षेत्रामध्ये आलेले आहे. सुरुवातीला मी घरी असतानाच मी भरपूर प्रॅक्टिस केली. मग नंतर आम्ही हा व्यवसाय यामध्ये विजापूर रोड हायवेवरती आणलेला आहे.
मग इथं आम्ही जवळजवळ आता 13 वर्ष झालं इथं करतो आहे. आधी घरी करत होतो. इथं मला चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे. तर या ठिकाणी भरपूर म्हणजे माझे सगळीकडे खेडेगावचे जे लोक आहेत, जास्तीत जास्त लोक माझ्याकडे खेडेगावचे येतात. इथले SRP कॅम्प आहे किंवा सगळे ग्रामीण पोलीस वगैरे सगळ्या क्षेत्रातले लोक माझ्याकडे गाडी दुरुस्त करण्यासाठी येतात. पहिल्यांदा साईराम गॅरेज मी सैपूलवर पाहिला. तिथं नवरा बायको दोघंही गाडीचं काम करतात. हे पाहिल्यानंतर मला पहिल्यांदा आश्चर्य वाटलं. त्यानंतर मी पहिली माझी गाडी इंजन डाऊन करून ह्यांच्याकडनं काम करून घेतलो. अतिशय 2008मध्ये केलेलं गाडी आजपर्यंत गाडीचं कुठलंही मिस्टेक नाही आहे. आजपर्यंत गाडी अतिशय पद्धतशीरपणे चाललेल्या आहेत. माझ्यामुळे माझ्या घरातल्या सगळ्या गाड्या कमीत कमी 8 ते 10 गाड्या आम्ही त्यांच्याकडनंच करून घेतो. माझ्यामुळे माझे सगळे मित्र आणि गावकरी सगळ्यांना माझ्या ओळखी ज्या ज्या ठिकाणी आहेत सगळ्यांना या ठिकाणी मी काम करण्यासाठी प्रवृत्त केलेलं आहे. आणि सगळेजण या ठिकाणी येऊन अतिशय चांगल्या प्रकारे काम करून घेऊन जातात. गिराईक हे संतुष्ट आहे त्यांच्या कामावर आणि गाडीचं फॉल्ट बरोबर त्यांनी ओळखून तेच काम करतात. दुसरं कुठलंही जादा काम त्यांनी करत नाहीत. आणि पार्ट घालत असताना ओरिजिनल पार्ट घालायचं. त्यामुळं माझ्या कामाची गॅरंटी मी देतो असं हे दोघंही सांगतात आणि त्याप्रमाणे हे अतिशय चांगल्या प्रकारचे काम करतात. गिराईक भरपूर आहेत. रोज कमीत कमी 15-20 गाड्या त्यांच्याकडे येतात. त्या सगळ्यांचं काम त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे करतात. मी या ठिकाणी मध्ये मध्ये येऊन बसत असतो आणि सगळे गिराईक संतुष्ट होऊन जात असलेलं मी बघत असतो.